बरं झालं सावली तू आलीस. मी येणारच होते तुझ्याकडे, कारण आता आपल्याला 1 नाही 2 नाही 3 नाही 7 गाण्यांचं रेकॉर्डिंगचं काम आलंय. तेव्हा आता तुला तयारी जोरदार करायला लागणार आहे. तयार आहेस ना? मी का करू रेकॉर्डिंग? का म्हणजे दिलेला शब्द विसरलीस? शब्द पाळण्याची जबाबदारी फक्त माझ्या एकटीची नाही ना. काय म्हणालीस? सांगते, मी तुम्हाला शब्द दिला होता की मी तारा मॅडमसाठी आयुष्यभर गाणं गाईन. त्या बदल्यात तुम्ही सुद्धा मला शब्द दिला होता की तुम्ही माझ्या कुटुंबाची जबाबदारी घ्याल. माझा शब्द पाळण्यासाठी मी जगाच्या विरोधात गेले, पण तुम्ही तुमचा शब्द नाही पाळला. म्हणून तुमची एक परवानगी घ्यायला मला इथे यावं लागलं. कसली परवानगी? तुम्ही तुमचा शब्द मोडलाय. म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला दिलेल्या शब्दाला आता मानतील नाही. आता मी माझा आवाज स्वतःसाठी कुठेही वापरू शकते. आणि आता मला तारा मॅडमसाठी गाण्याची गरज नाहीये. हो ना माई? सावली, पुढच्या 24 तासात मी माझ्या आवाजाविषयी निर्णय घेणार आहे, कारण माझ्या कुटुंबाचं आयुष्य यावर अवलंबून आहे. येते मी. सावली माझ्यासोबत असं वागू शकते याचा विचार सुद्धा केला नव्हता मी. हे काय करून बसले मी माझ्याच हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीये. सावलीने खरंच तिचा आवाज जग जाहीर केला तर? तुला काय वाटतं? तू सावलीपासून गाण्याची संधी हिसकावून घेतेस? याद राख, तू तयार केलेलं जग एक ना एक दिवस नक्की कोसळणार. डिस्कशन फायनल आहे ना? हो, मग काही. वाह, काय ग अमृता, सारंगपुढे या सावकाश बसा. म्हणजे आता हे सगळे आपल्यासोबत जेवायला बसणार? वहिनी, ऐश्वर्या थांब ना जरा. हे आपले गेस्ट आहेत. आपल्या सारंगने त्यांना आपल्या घरी बोलवले ना, आणि मेंढळ्यांच्या घरात आपण कधीही आपल्या पाहुण्यांचा अपमान करत नाही. त्यांचा आदरात इथेच करतो. हो ना? हीच शिकवण आहे ना आपल्याला. शिवाय आपला सारंग जेव्हा त्यांच्या घरी गेला होता तेव्हा त्यांनी छान पाहुणचार केला होता. आपल्या सारंगचा काळजी घेतली होती त्याची. घेतली होती ना सारंग? बसा. उद्या सकाळी लिखताय ना तुम्ही? काय सगदेव, तुला तर माहिती ना ड्रायव्हर कोण आहे. उद्या तुम्हाला गाडी सोडू दे. तू कुठे चालला? खूप गर्दी झाली आहे, बसायला जागा नाही. आणि तसंही मी डिनर क्लायंट बरोबर केलंय. राजकुमार, अरे प्लीज सेट. राजकुमार, या बसा. बस. विठुराया, खरंच मला सगळ्यांना इथे जास्त दिवस थांबवून ठेवता नाही येणार. तूच काहीतरी मार्ग दाखव. ऐश्वर्या मॅडम इथे अशा बाजूला येऊन का उभ्या राहिल्यात?
हे घ्या ऐश्वर्या मॅम, तुमच्या पैशांची बॅग. मोजून घ्या, पैसे अगदी व्यवस्थित. नंतर मोजते. हे कोण आहेत? यांना तर बघितलंय मी. ऐश्वर्या मॅडम, हे तुम्ही कॅश मागितली होती ते. पैसे कुठे आहेत? जरा सॉरी पण चूक तुझी आहे. उद्यापासून कामावर येऊ नकोस. तुला तुझं कमिशन मिळालं. अरे अगदी वेळेत. गुड. असाच इमानदार राहिलास आणि कुठे काही नाही बोललास तर तुझी काळजी मी घेईन. घाबरू नकोस. घाबरण्याचा तर प्रश्नच येत नाही मॅडम. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही जे सांगाल हे बंद करणे के लिए रेडी आहे. म्हणजे उद्या जर जीव द्यायची वेळ आली तर जीव देणार ना तू? काय बोलतायत मॅडम तुम्ही? इफ यू डोंट माइंड एक प्रश्न विचारू? बोल. तुम्ही ही पैशांची बॅग पुन्हा का मागितली? दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस. निघ. ये भी ठीक आहे. चला येतो. तुम्हाला काही मदत हवी आहे का? काही गरज नाही आहे. तुझं काम करायचं. माझ्या कामात लुडबुड नाही करायची. सारंग, सावली, चल सामान घे. एक मिनिट. कुठे चल? सामान घे. काय चाललंय? तू तुझं काम कर, माझ्या कामात लुडबुड करू नकोस प्लीज. चल. सामान घे. काय वहिनी, तुमचे कान चांगले आहेत ना? म्हणजे काय आहे, वय झालं ना की नीट ऐकू येत नाही ना. इडियट. आज तू माझ्या खोलीत झोपणार आहेस. काय? हो. पण तिलोत्तमा मॅडम. एका रात्रीचा प्रश्न आहे सावली, कोणाला काही नाही समजणार. चल सामान घे. सारंग सर, पण आपण दोघं असं एकाच खोलीत. तुझ्या घरी पण आपण झोपलो होतो ना, तसं झोपूयात. सावली वहिनी, घाबरू नका. तुम्हाला काय करणार नाही. आमचे सारंग दादा सभ्य आहेत, जेंटलमॅन आहेत, मर्यादा पुरुष आहेत. थोडक्यात काय, तुम्हाला काय करणार नाहीत ते. झालं, जा. सारंग सर, ऐका ना माझं. बोललो ना सावली, तुझ्या घरच्यांना माहिती नाही आपण वेगळे झोपतो. त्यांना जर कळलं ना, त्यांना त्रास होईल. आणि आई वडिलांना आपल्या मुलीचा संसार सुरळीत सुरू आहे हे कळणं फार महत्वाचं आहे. कळते? नाहीतर झोप नाही लागणार त्यांना. सारंग सर, तूच म्हणाली होतीस ना, मैत्रीत आभार मानायचे नसतात. झोप काय अशी लागते वय? हाय नरम नरम गादी आहे, गारगार वारा देणारी मशीन आहे, समजा आहे. पण आपलं आहे वय दुसऱ्याच आहे की. तुम्ही अशा गोष्टींचा विचार करता ना, म्हणून तुम्हाला तसं वाटतंय. खरीकडे पाहिलं का, काही माणसं इतकी निर्लज्ज असतात ना, का कुठली बी परिस्थिती असू दे, काही बी होऊ दे जगात, आपण बिनघोर झोपायचं. मामा, साव अगं बाळा, हे कशासाठी अगं? हा, हे बघ, अशा सवय लावू नकस. तू येणार आहेस का आमच्या सोबत सगळीकडे माझी काळजी घ्यायला? हा बाबा, साऊ, उद्याच्याला जावय बापूसनी सांग की आमची सोय झाल्या म्हणून.
नाहीतर परत आणखी एखाद दिवस इथं राहायला लागेल बघ. अहो पण असं खोटं का बोलायचं? साऊ, लेकीच्या घरी जास्त दिवस राहायचं नाही बाळे. बरोबर बी नाही वाटत ना ते. आता काय रस्त्यावर झोपडी बांधायची तयारी करायची का काय? वहिनी, असं काही होणार नाही. विठुराय आहे आपल्या पाठीशी, तो बघेल सगळं. मग सांग की विठुरायाला, म्हणावं आमचं घेतलेलं घर परत करून टाक, त्या बहिरवी महिला चांगला धडा शिकव. सांग की. उद्याच नाही की आपण काही झालं तरी या घरात एका दिवसाच्या वर आपण राहायचं नाही. पण जाणार कुठे? काय करू मी? गाण्याचे कार्यक्रम येत आहेत, लोक इव्हेंट्स द्यायला तयार आहेत, पण या सावलीने आता तोंडावर नकार दिलाय. मला नाही वाटत यावेळेस ती ऐकेल. जर लवकरात लवकर काही ऍक्शन नाही घेतली ना, तर हे सगळं उभं केलेलं विश्व एका क्षणात कोसळून जाईल. नाही 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 नाही, मी हे होऊ देणार नाही. शेवटी भैरवी वझे मी. भीक मागून उभं केलं नाहीये मी माझं साम्राज्य. घाम गाळलाय मी ह्याच्यासाठी. आणि आता बाजी हरली असेल ना, तरी ही हरलेली बाजी कशी माझ्या बाजूने जिंकता येईल हे चांगलंच माहितीये मला. चला दाखवते. दिसते सावली? दिसते तुम्हाला कुठे? मला नाही माहित ती मूर्ख मुलगी कुठे. कळलं? मग अशी सारंग आला होता किचन मध्ये तेव्हा. म्हणजे हो ना, तुम्ही पण तोच विचार करताय ना जो मी करते. ए हॅलो, स्वतःला माझ्याशी कम्पेअर नाही करायचा. मी जो विचार करते तो विचार करण्यासाठी तुला हा जन्म अपुरा पडेल. कळलं? बस झाला तुमचा कौतुक सोहळा. मी सांगते ना, सारंग त्या सावलीला घेऊन त्याच्या खोलीत गेलाय. त्याच्या घरचे आलेत ना, पण तिला इथे बघून तमाशे करायला नको म्हणून तो तिला. मग त्याचं काय? त्याचं काय म्हणजे तुम्ही कॅज्युअली कसं घेऊ शकता ऐश्वर्या मॅडम? मी सांगते ना, सारंग त्या सावलीला घेऊन त्याच्या रूम मध्ये गेलाय. व्हॉट इज रॉंग विथ यू? मी काय करणं अपेक्षित आहे तुला? हे तुम्ही काही करू नका. मी फक्त ना हे अमृता वहिनीच्या दुधात पावडर टाकत बसता तिला बाळ लावण्यासाठी. आणि तिकडे सारंग आणि सावली आपल्याला गुड न्यूज देणार. तू बस इथे, मी तिथे बसतो. नको, तुम्ही बसा, मी करते माझी सोय. तू बस इथे, मी इथे बसतो. नको सारंग सर, तू बस बस. तुम्हाला दाखवते ती आत आहे. मी सांगते तुम्हाला आता. शटअप. आत जायचंय खरं, पण कारण काय सांगणार आहेस? असं प्रेम उद्ध्वस्त व्हायला निघालंय. तुम्ही कारण शोधताय. मी आता 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 प्रूफ करते. मी दाखवते तो. सारंग, सारंग. इडियट. आम्ही दरवाजा उघडतो. नको, नको दार उघडू नका. मी लपते. लपते लपते का? आपलं घर आहे. आपल्या घरात कशाला पाहिजे? सारंग सर, तुम्हाला माहिती आहे ना, हे सगळं तिलोत्तमा मॅडमला कळलं तर काय होईल? अरे पण आपण चुकीचं काय केलं? तू इथे बसली होतीस, मी इकडे बसलो होतो. आपण काही नाही केलं. तुमच्यासाठी ठीक आहे, पण माझ्यासाठी ठीक नाहीये. का तुझ्यासाठी ठीक नाही? मी हात जोडते. हात नको जोडू. मला लपावं लागेल. कुठे? मी सारंग, काय? ती
फर्स्ट एड किट आहे का तुझ्याकडे? फर्स्ट एड किट कशासाठी? अरे मला जरा लागलंय तर कुठे? ते मी नाही सांगू शकत तुला. बघ ना, म्हणजे खाली हॉलमध्ये आहे. ऐश्वर्या वहिनीच्या रूममध्ये, अमृता वहिनीच्या रूममध्ये जाऊन घे. अरे पण ते मी शोधलं, मला नाही सापडलं. नाही सापडलं मी बघ. अरे नाही, मी शोधले ना. काय? कुठे? इथे असेल ना. एक मिनिट. फर्स्ट एड किट हवंय ना तुला? हो मग इकडे तिकडे का फिरतीयस? ते इकडे इकडे ड्रॉवर मध्ये. सापडलं? हे काय फर्स्ट एड किट? सावली कुठे आहे माहितीये का तुला? जो थँक्यू. सॉरी. ऐश्वर्या मॅडम, ऐश्वर्या मॅडम, यात होती. मी सांगते तुम्हाला. काय प्रूफ आहे तुझ्याकडे? प्रूफ म्हणजे मी सांगते ना, माझ्यावर विश्वास नाहीये तुम्हाला. मी दिलो तर मला प्रूफची गरज लागते, माहितीये ना तुला. नाहीतर पडशील तोंडावर. गेल्या वेळेस पडलीस ना तशी. आणि हे हॅलो, तुझी ही फालतूगिरी झाली असेल ना तर सरळ निघायचं. मला खूप इम्पॉर्टंट काम आहेत. आउट. शिबच खराब आहे माझं. क्यूट. अस्मी, तुलाच काय, कोणालाच माझा प्लॅन कळणार नाही. अजून लहान आहेस तू. आता बघ मी त्या मूर्ख मुलीच्या फॅमिलीला कसं खेळवते ते. स्वतःला खूप जास्त हुशार समजते ती. आता तिला कळेल कोणाशी पंगा घेतलाय ते. आता हा तमाशा बघायला मजा येईल. काय झालं? चेहरा का उतरलाय? व्यवस्थित अंतरलंय मी. नाही काय नाही, तुम्ही वर झोपा, मी खाली झोपते. नाही नाही, तू वर झोप, मी खाली झोपतो. का? तुम्ही वर झोपा, मी खाली झोपते. तू वर झोप, मी खाली झोपतो. नाही सारंग सर, तुम्ही वर झोपा, मला खाली झोपायची सवय आहे. सवय? झुरळांची सवय? म्हणजे झुरळ झुरळ कुठे? खूप आहे तिकडे. काय? हो. कुठे तुम्ही इथे? कुठे? आहेत, खूप आहेत. पायावर घे आणि झोप. आता नाही तर येतील झुरळ.